ढोल ताशांचा गजर. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष आणि भुलेश्वरच्या राजाच्या आगमनासाठी जमलेली भाविकांची गर्दी. गणपती बाप्पाच्या आगमनाचा हा आनंदाचा क्षण होता, पण अवघ्या काही सेकंदात या उत्सवाचं रूपांतर आक्रोशात झालं. शनिवारी 22 ऑगस्टला भायखळ्याहून भुलेश्वरच्या दिशेने भुलेश्वरचा राजाची भव्य मूर्ती आणली जात होती. मंडपापासून अवघ्या 50 ते 60 मीटर अंतरावर असतानाच अचानक मूर्तीचा तोल गेला आणि महाकाय मूर्ती खाली कोसळली. पण नेमका हा अपघात कसा झाला याचा तपास सुरू आहे. मात्र प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार मूर्ती घेऊन जाणाऱ्या ट्रॉलीचं चाक रस्त्यावरील खड्ड्यात अडकलं. त्यानंतर अचानक झटका बसला आणि मूर्ती हलू लागली. काही क्षणातच मूर्तीचा तोल गेला आणि ती खाली कोसळली. मात्र सुरुवातीच्या तपासात घटनास्थळी मोठा खड्डा दिसून आला नसल्याचं काही वृत्तांमध्ये नमूद करण्यात आलं असून मूर्तीचा तोल जाणं हे अपघाताचं संभाव्य कारण मानलं जात आहे. त्यामुळे नेमकं कारण तपासानंतरच स्पष्ट होणार. या दुर्घटनेत 2 जण मूर्तीखाली दबले. संकेत नेवशे वय 33 वर्ष आणि ब्रिजेश हेमंत जोशी वय 30 वर्ष. दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या दुर्घटनेत 5 जण जखमी झाले असून त्यामध्ये 5 आणि 7 वर्षाच्या 2 चिमुकल्या मुलींचाही समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच मुंबई पोलीस, अग्निशमन दल, वाहतूक पोलीस, रुग्णवाहिका सेवा आणि महापालिकेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. मूर्तीखाली आणि आसपास अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यात आलं आणि तातडीने विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं. काही क्षणापूर्वी जिथे बाप्पाच्या स्वागताचा जल्लोष सुरू होता त्याच ठिकाणी मदतीसाठी आरडाओरड सुरू झाली आणि गणपतीच्या आगमनाचा आनंद अचानक दुःखात बदलला. या दुर्घटनेनंतर आता सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतोय. महाकाय गणेश मूर्तीच्या आगमनावेळी सुरक्षा व्यवस्था किती काटेकोर असते? मूर्ती वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी ट्रॉली, क्रेन किंवा इतर यंत्रणा सुरक्षित आहेत का? रस्त्याची परिस्थिती, मूर्तीचा भार, वाहतूक व्यवस्था आणि मिरवणुकीत उपस्थित असलेल्या भाविकांची सुरक्षा या सगळ्यांचा पुरेसा विचार केला जातोय का? या दुर्घटनेमागचं नेमकं कारण काय याचा तपास आता पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून केला जातोय. भुलेश्वरच्या राजाच्या आगमनासाठी ज्या ठिकाणी काही क्षणापूर्वी हजारो भाविकांचा जल्लोष होता त्याच ठिकाणी आता 2 कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. गणपती बाप्पाच्या आगमनाआधीच घडलेल्या या दुर्घटनेनं महाकाय मूर्तीच्या मिरवणुकीतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.